तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, माझ्यासोबत उपस्थित आहेत, त्यांना तुम्ही ओळखलेच असाल कारण की आपले तुम्ही झाडीपट्टी भागामधील आहात। तर भिशीचा पोट्टा मंग्या या नावाने यांची ओळख आहे। तर यांचा आपण जीवन प्रवास जाणून घेऊया। आपल्या झाडीपट्टीमध्ये, आपल्या झाडीपट्टी भागमध्ये अधिक दुर्गम जंगलातील भाग, ग्रामीण भाग आणि या ग्रामीण भागातून आज यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्यात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये यांची ओळख आहे। तर आपण संपूर्ण यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया। तर मंगेश भाऊ, भिशीचा पोट्ट्या मंग्या म्हणून हे ओळख कशी तुमची निर्माण झाली? भिशीचा पोट्टा मंग्या म्हणजे मी एक तर भिशीतला नाही आणि कुठल्याच सिटीतला नाही, म्हणजे मी एक छोट्याशा गावातला आहे। तर तुमचं म्हणजे गावाचं नाव नेमकं कोणतं? तुम्ही भिसी ठेवलं पण नेमकं तुम्ही भिसीतलंही नाही, पण तुमचं गाव कोणतं? तर मी तुम्हाला माझ्या गावाचं नाव शेवट सांगेन, कारण की भिसी म्हणजे माझ्या गावावरून 5 किलोमीटर आहे आणि म्हणजे भिसी म्हणजे थोडंसं मोठी सिटी पडते, त्याच्यामुळे नाही का मी भिसीचं नाव ठेवलं। पण मी एक तर भिसीतला नाही, तर मी एका छोट्याशा गावातला आहे आणि भिसीतून मला खूप प्रेम म्हणजे प्रेम मिळते भिसीतून। काकाजी थांबा, आपले इंटरव्ह्यू घेता आणि काकाजी आले। काकाजी इथं उभे व्हा। काकाजी, हा भिशीचा पोट्ट्या मंग्या म्हणून ओळखले जाते मंगेश भाऊला, तर यांच्याबद्दल सांगा। म्हणजे आमच्या गावच्याच आहे। तुमच्या गावचेच आहेत काय? कधीपासून बनवतायत म्हणजे मंगेश भाऊ? आता 2-3 साल झाले। 2-3 म्हणजे वर्ष झाले। कुठे गेले होते तुम्ही? मी शेतावर गेलो होतो। हां, मित्रांनो शेतावर गेले होते। आजोबा यांची म्हणजे आपल्याला भेटले। हो, ओळख ओळखी वगैरे आहे। हां, तर धन्यवाद। तर मंगेश भाऊ, म्हणजे तुमची व्हिडिओ बनवण्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे एका गावामध्ये राहणारा मुलगा, ग्रामीण भागामध्ये, इंटरनेटची तिथं काही व्यवस्था नाही आणि एकदम खेडोपाडी गाव तुमचं आहे, तर ही कल्पना कशी सुचली काय एवढ्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे व्हिडिओ आपण बनवू शकतो बा म्हणून? तर आधी म्हणजे मी असं म्हणजे लवच्या वगैरे व्हिडिओ बनवत होतो आणि त्याच्यापासून म्हणजे काही आपल्याला तेवढा रिस्पॉन्स नव्हता येत, पण आपल्याला म्हणजे एवढी जिद्द होती की आपल्याला फेमस बनायचंच आहे। तर आपण एक व्हिडिओ म्हणजे रोस्ट करून बघितला, त्याच्यानंतर ते व्हायरल झाली आणि तिथं कमेंट वगैरे यायला लागले। आता थोडंसं म्हणजे बरं वाटलं। त्याच्यानंतर आपण दुसरी पण व्हिडिओ टाकली, ते पण व्हायरल झाली। मग टाकली आपण चंद्रपूरची ऊन आणि तेथून पासून आपली म्हणजे फॉलोईंग वाढणं चालू झाली। म्हणजे ते भयानक व्हायरल होऊन गेली। 500K वर गेली होती शाळेत तेव्हा, नाही का? म्हणजे तेव्हा खुशी वाटत होती, जेव्हा म्हणजे 10,000 तरी व्ह्यू गेले तरी माणसाला खुशी वाटत होती। तर तेथून आपण सुरुवात केली, म्हणजे प्रेक्षकांना तुमचे व्हिडिओ आवडू लागले। तर मंगेश भाऊ, म्हणजे गावाचा विचार जर केला तर गावातले लोकांना इंटरनेट आणि अशा सोशल मीडियाबद्दल फारशी माहिती नसते। म्हणजे गावातील जीवन म्हणजे असंच आपलं शेतीचं काम करायचं आणि घरी यायचं। तर तुम्ही तेव्हा हा वेगळंच म्हणजे काम सुरू केलं होतं, व्हिडिओ बनवायचा। तर तेव्हा लोक काय म्हणत होते? लोकांची म्हणजे प्रतिक्रिया कशी होती? तर मी जेव्हा शूटला जात होतो तर लोक म्हणायचे का व्हिडिओ बनवते, व्हिडिओ पासून का भेटते, असं टोमणे मारायचे। घरचे पण म्हणायचे तू कंपनीत वगैरे काम कर, पण आपले म्हणजे फेमस बनायचंच होतं का आपण एवढी जिद्द पकडली होती की आपल्याला आज ना उद्या फेमस बनणेच आहे। तर मी व्हिडिओ आखरीपर्यंत करतच राहिलो आणि आखरी आपली मेहनत म्हणजे सफल झाली। तर आता ते लोक भेटल्यानंतर काय म्हणतात? मग आता ते लोक भेटल्यानंतर आता तू पगारी माणूस झाला, आता तू का आम्हाला ऐकते, असं तसं टोमणे म्हणजे आता तू व्हिडिओ पासून पैसे कमवते असं म्हणजे चांगलं म्हणतात। आता आधी पहिलं हेट करायचे ना, आता म्हणजे तेच लोक आपल्याला म्हणते मस्त कमवते असं तसं, नाही का? हो, असे म्हणतात। पहिली रील म्हणजे कधी व्हायरल झाली व ते रील कोणती होती? ते म्हणजे रील म्हणजे चंद्रपूरची ऊन होती आणि त्या म्हणजे 2 मुली वगैरे असे जात राहते, तर त्यांना मी कट वगैरे करून ते व्हिडिओ बनवले होते। हातात म्हणजे दंड्या, आता आमच्या डंड्याले सोट्या म्हणतात, नाही का? सोट्या घेऊन असं तसं, नाही का? मी ते व्हिडिओ टाकली होती आणि ते व्हिडिओ इतकी व्हायरल झाली 500K व्ह्यू गेले तर माणसाला कसं वाटते का रे बापरे 500K व्ह्यू म्हणजे आपल्यासाठी आधी बहुत वाटायचे। 10,000 तरी व्ह्यू आले तरी आपल्याला म्हणजे स्टार्टिंग होतं ना, तर म्हणजे आपल्याला बहुत वाटत होते। तर तिथून आपली सुरुवात झाली। पण तुमचं बालपण कोणत्या गावामध्ये गेलं आणि बालपणीच्या काही आठवणी सांगा? तर बालपण म्हणजे आपलं आपण आहोत जामगाव कोमटी या गावचे। भिसी पासून आपलं गाव आहे 5 किलोमीटर, जामगाव कोमटी म्हणून। तर तिथे आपलं बालपण गेलं। म्हणजे आपण आधी कंच्या खेळायचे, आधी आपण ते पैसे उसरवणी, पैशाले सिक्के मारायचं, असं तसं आपलं म्हणजे खूप सारे आधीचे गेम होते। तिथं आपलं जामगाव कोमटीमध्ये आपलं पूर्ण बालपण गेलं आणि आता पण आपण त्या जामगाव कोमटीमध्येच राहतो। फक्त म्हणजे शूटिंगसाठी आपण भिसीला जातो आणि आपल्याला भिसीमधून एवढं प्रेम मिळते, जसं बालपणी आपल्याला प्रेम मिळत होतं मुलांकडून, तसं आपल्याला आज पण नाही का म्हणजे भिसीतून आपल्याला म्हणजे प्रेम करतात। भिसीत म्हणजे आपले सगळे मित्र मंडळी राहतात आणि त्यांच्यासोबत मी राहते आणि तिथून आपल्या भिसीतून नाही का आपल्याला सगळं प्रेम मिळते।
तर मग कुठं तुम्ही फिरायला वगैरे गेलात तर मग तुमचे फॅन्स वगैरे मिळत असतात तर हो. म्हणजे कोणत्या नावाने तुम्हाला म्हणजे पुकारत असतात? तर म्हणजे बाहेर वगैरे गेला आपण फिराले, आता आपण समजा आपण बसमध्ये राहिलो, हो. अरे मंगेश भाऊ कोटं भिसीचा पुट्टा मंग्या, म्हणजे माझी आता फेम आहे हे भिसीचा पुट्टा मंग्या, म्हणजे मंग्यास म्हणून म्हणजे प्रसिद्ध झाली आहे. हां हां. हो. तर तुमच्या बालपणातील एखादी आठवण सांगा गमतीदार की ते तुम्हाला आत्ताही आठवते एवढं मोठं झाल्यावर. तर ते मी 7व्या वर्गात होतो आणि एक माझा मित्र नाही का, म्हणजे ते शाळेची खिडकी वगैरे नाही का, तिथून एक सलाख निघून होती. तर संडास का नाही का सगळे नाही का मुलं नाही का त्या खिडकीतून जायचे मागून नाही का. तर माझा मित्र गेला आणि मला पण चाल म्हणलं होता, मी पण गेलो, दोघं पण गेलो होतो आम्ही. तर तो म्हणजे असं जे मच्छी टाका होता मागं नाही का शाळेच्या मागं, तिथं साईडले बसला. तर तिथं कोणीतरी आधीच संडास करून ठेवली होती, तर त्याचा पाय भरला होता. तर नाही का म्हणजे तिथून नाही का त्या खिडकीतून जेव्हा घुसताना पाय ठेवावा लागते ना आधी खिडकीवर नाही का, तिथून खिडकीवर पाय ठेवला आणि त्याचा पूर्ण पॅन्ट वगैरे भरला. ते म्हणजे मग शाळेमध्ये सगळ्यांना वास सुटली. तर मग त्याचं नाव नाही का हागऱ्या हागऱ्या असं नाही का म्हणायला लागले सगळेजण नाही का. ते आज पण नाही का आपल्याला ती गोष्ट आठवते. म्हणजे खूप गमतीदार गमतीदार ते हो. सीन झालं. तर मंगेश भाऊ तुमचं शिक्षण जे आहे ते म्हणजे कुठपर्यंत झालं? आज एवढे मोठे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलात. पण ज्या मुलांना शिक्षणामध्ये आवड आहे करिअरमध्ये, त्यांनी करिअर निवडावं की त्यांनी सोशल मीडियामध्ये यावं, म्हणजे कुठलं ते क्षेत्र निवडावं? आणि तुमचं म्हणजे शिक्षण कुठपर्यंत झालं याबद्दल सांगा. म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश एकच आहे, ज्या माणसाला कसं आता तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ते तुम्ही नक्की करायला पाहिजे. तुम्हाला आता बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही बिझनेसच करायला पाहिजे. आणि तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये म्हणजे छंद आहे ते तुम्हाला करायलाच पाहिजे. कोणाला शिक्षणात छंद राहते, कोणाला बिझनेसमध्ये राहते, कोणाला व्हिडिओमध्ये राहते, सगळ्या प्रकारचे अलग अलग असतात. आपलं शिक्षण म्हणजे सेकंड इयर झालं आहे आणि सेकंड इयर मध्ये आपला इंग्लिश बॅक राहिला होता, तेव्हापासून आपण म्हणजे शाळा सोडून दिली. मग त्याच्यानंतर आपण आता व्हिडिओकडे लक्ष देणे, आपल्या स्क्रिप्ट लिहिणे आणि व्हिडिओ तयार करणे आणि लोकांना हसवणे, आपलं बस एवढंच राहिला. जे नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे इंस्टाग्राम वरती रील बनवायचे आहे, त्यांना पण वाटते की आम्ही पण तुमच्यासारखे व्हायरल झालो पाहिजे. कोणत्या गोष्टी आहेत का त्यांना महत्वाच्या ठेवून म्हणजे या क्षेत्रामध्ये यावे लागते? महत्वाच्या म्हणजे एक तर बघा आजकालची मुलं कसं आहे म्हणजे चांगला मोबाईल पाहिजे म्हणत होते, पण मी आधी म्हणजे आपल्या कसं छोटासा इंटेकचा मोबाईल होता आणि त्या मोबाईलमधून मी शूट करायचो. आणि त्या मोबाईलवरून शूट करता करता आज आपण आयफोन का सगळंच घेऊ शकतो. फक्त आपल्यामध्ये जिद्द पाहिजे का आपण व्हिडिओ आणि लोकांना हसवलं पाहिजे, कशा प्रकारे व्हिडिओ केली पाहिजे. आधी आपण त्या म्हणजे व्हिडिओचं म्हणजे पूर्ण हे घेतलं पाहिजे, त्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे त्या व्हिडिओच्या नाही का. त्याच्यापासून आपण हळूहळू लेवल पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याच्यातले व्हिडिओचे हॅशटॅग कसे लावायचे, कोणती व्हिडिओ आहे आणि कोणते हॅशटॅग लावले पाहिजे. जे आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत त्याचेच आपण हॅशटॅग लावायला पाहिजे आणि व्हिडिओ छान म्हणजे बनवायला पाहिजे. आणि असं शिवा गाडी देऊनच असं फेमस नाही होत आणि थोडंसं चांगलं बोलायला पाहिजे आणि बड्या गावठी लँग्वेज जे सिटीच्या लोकांना म्हणजे आवडतात. जसं आपण गावठी भाषा बोललो, पोंग्या पोंग्या म्हणजे आता कसं पोंग्या म्हणलं तर आता गावठी म्हणजे जे सिटीतले लोक राहते पोंग्या म्हणजे असं का होते बा त्यांना नवीन वाटते. पोंग्या म्हणजे दुसरा पोंग्या होते ना आपलाही पोंग्या होते, असं अनेक प्रकारचे पोंग्या आहे. तर असं म्हणजे थोडंसं वेगळं शब्दात नाही का म्हणजे सिटीतल्या लोकांना म्हणजे गमतीदार वाटलं पाहिजे. मग हे झाडीपट्टीची आपली बोलीभाषा म्हणजे खूपच युनिक आहे, आगळी वेगळी आहे खूपच. तर म्हणजे कसं का म्हणजे विचार केला की आपली ही झाडीपट्टीचीच बोलीभाषा आपण वापरून आज एवढ्या मोठे बनू शकतो? तर आपण छोट्याशा गावातले आहोत आणि आपल्याकडं कसं झाडीपट्टीतली भाषा बोलली जाते ना. आपण कसं म्हणजे आपली जे भाषा जर आपण सिटीत नेली, कोणते म्हणजे असं पुणेरी जागी नेली, पुणे मुंबई, त्यांना असं म्हणजे नवीन वाटते थोडंसं नाही का. आपली भाषा गावठी राहिल्यामुळे नाही का, त्याच्यामुळे आपण सुरुवात केली का आपण गावठीच भाषेमध्ये आपण बनवायचं. तर आज तुम्ही खूप म्हणजे मोठं झाल्यात, म्हणजे सर्वांना परिचितात. पण सुरुवातीचा जो काळ होता तुमचा खूप संघर्षमय होता, तर तेव्हा घरची म्हणजे परिस्थिती कशी होती? घरचे म्हणजे आपल्याला आधी म्हणायचे व्हिडिओ बनवून काय मिळते, आता तू एवढा मोठा झाला, आता चांगले बड्या तू कंपनीत वगैरे जा आणि जॉब वगैरे कर, तुला आता लग्न वगैरे असं तसं म्हणायचे. पण आपण ठरवलं होतं का नाही बा, आपल्या म्हणजे आवड म्हणजे आपल्याला व्हिडिओ मध्ये बहुत होती, आपल्याला कोणी हालतीत नाही का म्हणजे फेमस व्हायचं तर फेमस व्हायचंच आहे. तर आपली जिद्द होती, आपण आखरीपर्यंत ठेवली जिद्द. तर आज आपण फेमस वगैरे झालो, आता म्हणजे सगळे फोटो वगैरे काढतात म्हणजे चांगलं वाटते थोडं.
तर मंगेश भाऊ, तुम्ही भिशीचा पोट्टा मंग्या या नावाने ओळखा, तुम्ही भिसीमध्ये वगैरे जात असता. तर मग भिसीमध्ये गेल्यावर फिरत असल्यावर म्हणजे लोकांची प्रतिक्रिया कशी मिळते, फीडबॅक कसा मिळते? जसं म्हणजे जे आपल्या गावात आपल्याला प्रेम मिळते तसं म्हणजे भिसीत पण प्रेम मिळते. आपलं मित्रमंडळी सगळे आता भिसीत झाले आहे आणि सगळे बोलवतात, मंगेश भाऊ कुठे चालला आता. म्हणजे भिसीमधून एवढं प्रेम भेटायला लागलं का खूप, म्हणजे सगळे फ्रेंड वगैरे राहतात, आम्ही सगळे बसतो, मित्रमंडळी पूर्ण आता आपली भिसीमध्ये आहे. म्हणजे अतोनात प्रेम. हो, भिसीतून प्रेम मिळतात आपल्याला. भिसी म्हणूनच नाही, आणि आपण जिथं कुठं जाऊ आपल्याला तिथून म्हणजे आता प्रेम मिळायला भेटलं. म्हणजे कसं सगळे लोक चांगलं बोलतात, म्हणजे मंगेश भाऊ कुठं आहे, मस्त व्हिडिओ बनवतात, झडतीचे वगैरे व्हिडिओ, म्हणजे आपले फेमस राहते ना, झडती पुढे झडती. तर असं म्हणजे आपल्याला सगळे जगून आता म्हणजे प्रेम मिळते. तर मग मुलींकडून वगैरे प्रतिक्रिया मिळत असते का? मुलींकडून म्हणजे आता करतात काही मुली DM वगैरे का दादा माझ्यासोबत व्हिडिओ बनव. पण आपण कसं म्हणजे आम्ही एक मुलगी नागपूरवरून शूटिंगसाठी बोलवली होती. तर कसं झालं होतं, तर आधी म्हणजे मी तिच्यासोबत शूट नाही केला. तर माझा जो मित्र आहे, तर माझा मित्र म्हणजे सज्जल, तर त्याला मी सांगितलं का तू शूट करे फर्स्ट टाइम नाही का. तर त्यानं शूट वगैरे केली. तर मग 1 महिन्यानंतर त्या ताईचा मेसेज आला का दादा व्हिडिओ डिलीट करून टाक. तर आम्हाला समजलं का मुलींसोबत जर व्हिडिओ बनवला तर काही ना काही प्रॉब्लेम येणार, अजून समोर आपल्याला जायचं आहे तर अजून आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकते. त्याच्यामुळे मग आम्ही मुलीसोबत वगैरे व्हिडिओ करणं बंदच ठेवले. नाहीतर मग आपला जो त्याचा शिवा ठोंबरे म्हणजे आपला मित्रच आहे, तो वगैरे मुलीचा रोल करते. मग तो म्हणजे थोडा आता फेमस तो पण फेमस झाला. आपले जे मित्र आहेत हे पण थोडे फेमस झाले. तर मंगेश भाऊ, तुम्ही खूप म्हणजे सुंदर रील वगैरे असे बनवत असता. तर म्हणजे रील स्क्रिप्ट ते अपलोडिंग पर्यंतचा संपूर्ण जो प्रवास राहते, स्क्रिप्टची आयडिया कशी येते, त्याच्यामधले कॅरेक्टर कसे येतात आणि सर्व टीमला तुम्ही म्हणजे मॅनेज कसे करत असता, तेव्हा म्हणजे काय असतो अनुभव, याबद्दल सांगा. म्हणजे आता बघा, माझ्या गावावरून नाही का मला नाही का शूटसाठी भिसीला जावं लागते. भिसीला आपले मित्रमंडळी आहे, सगळेजण जे फ्रेंड लोक आहो एका जागी जमा होतो. आणि भिसीला म्हणजे एक लॉन आहे, त्या साईडला आम्ही शूटिंग करायला जातो. आणि शूटिंगचं असं माध्यम राहते का आपण जर गावठी व्हिडिओ बनवली, कारण की आपले जे फॉलोअर्स आहे ते जास्ती खेड्यातले आणि हाय म्हणत सिटीतले पण आहे, पण जास्ती खेड्यातले पण आहे. तर त्यांना आपले म्हणजे लँग्वेज जे म्हणजे आहे त्या लँग्वेजमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायची राहिली. तर आम्ही म्हणजे आता असं माइंड झालं आहे माझं का आपण कोणता एखादा व्यक्ती जरी दिसला तरी आपण म्हणजे त्याच्यावर रोस्ट पण करू शकतो. आणि आपल्या म्हणजे आपण जसं शेतात गेलो, आपल्या ज्या व्हिडिओच्या ठिकाणी गेलं का आपल्याला समजून येते का कशी व्हिडिओ बनवायची आणि कोणती बनवायची आणि कोणती व्हायरल होऊ शकते. आपल्याला सगळं म्हणजे आता म्हणजे मेमोरीमध्ये फिट होऊन गेलं, आयडिया वगैरे येऊन गेल्या. तर आज म्हणजे खूप तुम्ही म्हणजे गरिबीतून तुम्ही आज यशाकडे आले आहात. हो. तर ते सुरुवातीची जो काळ राहते आपला गरिबीत वाढणं म्हणजे किती कठीण काम आहे. तर आपल्या काही एक टाईम असं होता का म्हणजे आपल्याला म्हणजे आपण कोणा मित्राला एखादी गाडी मागली तर गाडी नव्हती भेटत. असं म्हणजे आपल्याला म्हणजे एक टाईम असा होता का आपल्याला म्हणजे पेट्रोल टाकायला म्हणजे आपल्याला कुठं जायचं राहिलं तर आपण जाऊ नको शकत, म्हणजे आपल्याला पैसे नव्हते तर नाही का पेट्रोल वगैरे टाकायला असं तसं नाही का. तर आज असा टाईम आहे का आपण म्हणजे आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी आता आपल्याला भेटू शकते. म्हणजे जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्याला भेटू शकतं. तर मंगेश भाऊ, म्हणजे असं कोणतं एक मनामध्ये तुमचा विचार आला, टर्निंग पॉईंट आलं की तुम्हाला जेव्हा वाटलं की मी काहीतरी आता मोठं करू शकतो? तर टर्निंग पॉईंट म्हणजे असं आला की आपण आता इंस्टाग्रामवर म्हणजे छोटे व्हिडिओ बनवायला लागलोच होतो. तर असं आपल्यामध्ये खर्याची तलब म्हणून नाही का आपण यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकला. तर खर्रा म्हणजे आपल्या विदर्भात तुम्हाला तर माहितीच आहे किती फेमस आहे. तर खर्याचा व्हिडिओ टाकला मी ना, तर 3 दिवसातच नाही का तो 3 लाखाच्या वर गेला आणि आपलं युट्यूबवर नाही का थोडंसं ग्रो व्हायला लागलं. त्याच्यानंतर आपण विचार केला की नाही आता आपण हे तर व्हिडिओ तर बनवतो पण आता आपण एक सॉन्ग बी बनवायला पाहिजे. तर मी ना आजी नाही का म्हणजे सॉन्ग आणला. तर ते आपले भिसीचे म्हणजे ठोंबरे सर आहे लेखक नाही का, त्यांना तो गाणं वगैरे लिहिला, आम्ही त्याला शूट वगैरे केलं, मस्त त्याला पण रिस्पॉन्स मिळाला. तर आपण त्यातून म्हणजे आता म्हणजे यूट्यूबवर पण आपण शूटिंग वगैरे चालू केली आणि इंस्टाग्रामवर पण आहे आणि फेसबुकवर आहे. तर सगळ्या जागी आपली फॉलोईंग वगैरे बनली आहे. तर आता आपण कोणतंही म्हणजे आपल्याला मोठं वगैरे बनवायचं राहिलं तर आता आपण बनवू शकतो. तर मंगेश भाऊ, म्हणजे आपली परिस्थिती सुरुवातीची म्हणजे खूप
कठीण काळ होता. हो. तर आपल्याला गरिबीमध्ये असताना म्हणजे आपल्याला पण वाटते की आपल्याला आपल्याकडे हे गोष्ट हवी, ही वस्तू पाहिजे. तर अशी कोणती म्हणजे वस्तू होती तुम्हाला, म्हणजे काय म्हणजे अट्रॅक्टिव्ह म्हणजे कोणतं वाटत होतं की आपल्याकडे हे पाहिजेच म्हणून? तर म्हणजे आपल्याकडं जेव्हा म्हणजे आपण छोट्या मोबाईलनं व्हिडिओ करत होतो आणि जे आता दुसऱ्यांचे आपण व्हिडिओ बघितले त्यांची क्लिअरिटी चांगली होती आणि त्यांची चांगली पण क्लिअरिटी असून जेव्हा आपण इंटेकच्या मोबाईलनं आपण जेव्हा व्हिडिओ शूट करत होतो तरी आपल्या व्हिडिओ मध्ये एवढे भयानक व्ह्यू येत होते. तर आपल्याला वाटत होतं का आपल्याकडे पण आयफोन पाहिजे, पण आपण गरीब परिस्थिती असल्यामुळे आपण काही घेऊ नव्हतो शकत. तर आपली पण एक इच्छा होती की आपण आयफोन घ्यावं. तर ते आपल्याला जे म्हणजे माईक वगैरे लागत होता, स्टँड वगैरे लागत होता आणि आधी रिंग लाईट वगैरे लागत होती, तर आपल्याला ते भेटत नव्हते आधी. पण आता सर्व गोष्टी आपण आता सर्व गोष्टी आपण घेऊ शकतो. आपल्याकडे सर्व गोष्टी पण आहे. तर कधी असं वाटलं का या प्रवासामध्ये काम करताना की आपल्याला हार मानावी आता लागेल म्हणून, असं कधी? नाही, तसं म्हणजे कधी आलं नव्हतं म्हणजे का आपण असं हार मानावा. कारण की आपल्याला माहित होतं आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहे. तर आपल्याला असं म्हणजे कधीच मनात नाही आला का आपण हार मानावा. अजून आपल्याला म्हणजे मला असं वाटत होतं का अजून आपण याच्यावरून डबल लेवलवर पोचावं, असं म्हणजे आपल्या मनात जिद्द आहे. तर मंगेश भाऊ, म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत होता, तुम्हाला माहित होतं, स्वतःवरती विश्वास होता, आपण काहीतरी मोठं करू शकतो. पण ही गोष्ट म्हणजे घरच्यांना वगैरे माहित होती का? घरच्यांना म्हणजे मी 10,000 फॉलोअर्स होतले, मी घरच्यांना सांगितलंच नाही. पण माझ्या घरी माहित होतं का हा व्हिडिओ बनवते, पण मी घरच्यांना दाखवत नव्हतो. कारण की थोडंसं व्हिडिओ मध्ये म्हणजे आपलं असं गावठी भाषा ना, कसे कपडे वगैरे आपण चांगले नाही घालायचे असं तसं नाही का. तर घरच्यांना आपण वगैरे सांगत नव्हतो का आपण व्हिडिओ म्हणजे त्यांना माहित होतं का हा व्हिडिओ बनवते, पण हा म्हणजे घरच्यांना मी दाखवत नव्हतो आधी व्हिडिओ नाही का. त्याच्यानंतर 10,000 झाले माझे, जेव्हा 10,000 फॉलोअर्स झाले तर मी एक व्हिडिओ वगैरे टाकली आहे आणि ते म्हणजे घरात म्हणजे सेलिब्रेशन वगैरे केलं माझे फ्रेंड वगैरे. जेव्हा 10,000 झाले इतकी खुशी वाटत होती, इतकं म्हणजे जे आपले व्हिडिओ आहे ना ते म्हणजे सर्व लोकांपर्यंत पोहोचत होते. म्हणजे लोकांचे रिस्पॉन्स वगैरे बघून नाही का म्हणजे माणसाला खुशी वाटत होती. म्हणजे मग जेव्हा 10,000 झाले तेव्हा मी घरच्यांना सांगितलं आणि व्हिडिओ थोडे दाखवायला लागलो. असं एक क्षण सांगा की तुम्हाला म्हणजे आपल्याला अभिमान वाटला की आपण एक आता काहीतरी चांगलं करून राहिलो, आपण सर्वत्रकडे प्रसिद्ध झालो. सर्वत्रकडे म्हणजे प्रसिद्ध म्हणजे आता म्हणजे आपण जिथं कुठे जातो त्याचे लोक आपल्याला म्हणजे चांगला मान देतात. भाऊ बसा, भाऊ पाणी घ्या, असं तसं म्हणजे थोडंसं म्हणजे माणसाला म्हणजे चांगलं वाटतात हे सगळं लोकांचे प्रेम वगैरे बघून नाही का. तर मंगेश भाऊ, तुमची दिनचर्या कशी असते, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे कोणकोणते कामं दिवसभरामध्ये करत असता? दिवसभरामध्ये कामं म्हणजे आपण येथून घरातून म्हणजे 7 वाजता निघलं भिसीला, आपण म्हणजे 7 वाजतापासून आपण जेव्हा व्हिडिओ म्हणजे सगळे मुलं वगैरे जमा होतले नाही का, म्हणजे 8-9 वाजता आमची स्टार्टिंग होते व्हिडिओची. तर आम्हाला कमीत कमी एक शूट करायला 2 तास लागतात, म्हणजे पूर्ण ॲडजस्टमेंट करायला नाही का. तर 2 तासामध्ये आमचे व्हिडिओ कंप्लीट होतात. त्याच्यानंतर आम्ही सगळे मित्र बसतो एकत्र, चाय वगैरे पितो. तर मला तिथं भिसीतच म्हणजे 12 वाजून जातात. तर मग घरी आल्यानंतर जेवण खावण करतले 1 वाजतात आपल्याला. त्याच्यानंतर कधी मग दुपारून वगैरे आपल्याला टाइम भेटला तर मग थोडंसं वावरात चालले जायचं इकडे तिकडे नाही का. त्याच्यानंतर आपली एडिटिंग 4-5 वाजेतली एडिटिंग, त्याच्यानंतर 6 नंतर पोस्ट करायची, असं आपलं राहते. म्हणजे सायंकाळी झालं का जेवण खावण झालं त्याच्यानंतर आपल्याला स्क्रिप्ट, उद्या कोणती व्हिडिओ बनवायची हे आपलं लिहिणं चालू असते. तर हे सर्व काम म्हणजे तुम्हीच करत असता का तुमची टीम वगैरे आहे? तर आपली टीम वगैरे आहे. स्क्रिप्ट वगैरे मी स्वतःच लिहितो आणि जो आपला जो मोठलासा मुलगा आहे त्याची डबलिंग वगैरे मीच करतो. तो फक्त ॲक्टिंग वगैरे करते आणि चांगला बोलते वगैरे, तो सगळं ॲक्टिंग वगैरे करते. त्याची डबलिंग म्हणजे आवाज नाही का, त्याचा आवाज मी डबलिंग काढत राहतो. तर सुरुवातीपासून ते आज तुमचे म्हणजे खूप मोठे फॉलोअर्स आहेत. तर हे फॉलोअर्स वाढवण्यासाठी म्हणजे काय काय करावं लागलं? फॉलोअर्स वाढवण्यासाठी म्हणजे फॉलोअर्स तर असे तर वाढत नाही. मेन म्हणजे कसं आपल्याला म्हणजे व्हिडिओ चांगले टाकावे लागतात आणि लोकांचं प्रेम आणि लोकांना जे आपली लँग्वेज आहे ते गावठी थोडंसं मजेदार व्हिडिओ वगैरे, त्याच्यातून आपले म्हणजे थोडे फॉलोईंग वाढत जातात. नाही भाऊ याला फॉलो केलं तर आपले याच्याकडल्या याच्या म्हणजे गावठी भाषेत आपल्याला व्हिडिओ ऐकायला मिळते. जे गावात होते ते कधी कोणत्या सिटीमध्ये, आता कोणते असे सण आहे का ते आपल्या खेड्यात होतात पण सिटीमध्ये नाही होतात. ते आपण जर सण टाकले तर त्यांना थोडंसं मजा येते, हे का आहे बा नवीनच नाही का, त्याच्यामुळे आपल्याला फॉलो करून ठेवतात, असं राहते ते.
तर तुम्हाला म्हणजे स्पॉन्सर वगैरे मग येत असतात का इंस्टाग्रामवर? हो, आपल्याला म्हणजे कंपनी आता कोणतं दुकानाचं प्रमोशन वगैरे करायचं राहिला तर आपल्याला मेल येतात का सर एवढ्या एवढ्या पैशात तुम्ही आमचं प्रमोशन करून द्या. तर आम्ही पूर्ण म्हणजे आता जर जवळ राहिलं तर कमी बजेटमध्ये करून देतो आणि दूर राहिलं तर थोडंसं बजेट जास्त वाढवून नाही का असं करतो. म्हणजे गाडी आपल्या येण्या जाण्याचा खर्च वगैरे नाही का आम्ही स्पॉन्सरशिप वगैरे करत राहतो इंस्टाग्रामवर. तर म्हणजे इंस्टाग्रामवरतीच काम करता की इतरही जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत? नाही आपलं फेसबुक पण आहे. फेसबुकवर आपले 40-45 हजार फॉलोअर्स आहे. युट्यूबवर आहे आणि इंस्टाग्रामवर आहे. तर म्हणजे रील एडिटिंगसाठी म्हणजे कुठलं सॉफ्टवेअर वापरता की ॲप्स कोणता वापरता? तर आपण ॲप्स VN वापरतो आणि VN वरूनच आपण नाही का म्हणजे पूर्ण व्हिडिओ नाही का एडिटिंग करतो. स्वतःच मी एडिटिंग वगैरे करतो. म्हणजे प्रॉपर पूर्ण काम म्हणजे तुम्हीच करत असता? हां, तर मग व्हिडिओ बनवल्यानंतर त्याला म्हणजे प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. जे आपली ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर यासाठी जे हॅशटॅग वगैरे तुम्ही वापरत असता तर म्हणजे कशा पद्धतीने ते लावत असता? बघा, जर तुमचं कॉमेडी कंटेंट असेल तर तुम्ही कॉमेडी रील, कॉमेडी व्हायरल, इंस्टा डेली, इंस्टा लव, इंस्टाग्राम, इंस्टा गुड असे तुम्ही म्हणजे कॉमेडीसाठी नाही का म्हणजे सगळ्यांचे कंटेंट अलग अलग असतात. माझे जे कंटेंट आहे कॉमेडी आहे तर मी गावठी रील असं तसं नाही का म्हणजे मी इंस्टा गुड, इंस्टा कॉमेडी, कॉमेडी व्हायरल रील, इंस्टाग्राम, इंस्टा डेली हे मी 5-6 म्हणजे भिसीचा पोट्टा मग मी स्वतःचा एक आपला हॅशटॅग तयार केला आहे आणि तो पण मी वापरत राहतो. तर मंगेश भाऊ, आता तुम्ही म्हणजे खूप प्रसिद्ध झाल्यात. इंस्टाग्रामवरती स्टार म्हणजे रील स्टार म्हणून तुम्ही ओळखले जातात. तर असं कोणी व्यक्ती आहे का जी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे गरीब परिस्थितीमध्ये पण तुमच्या सोबत होती ते, पण अशी कोणती व्यक्ती आहे की तुम्हाला ते सुरुवातीच्या काळामध्ये सोबत होती आणि आजही सोबत आहे? तर म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे नव्हतं शूट करत तर एक मुलगी आहे म्हणजे मी तिचं नाव वगैरे नाही सांगणार तुम्हाला नाही का. तर ते मुलगी म्हणजे आपल्याला म्हणजे आधीपासून सपोर्ट करत होती. तर म्हणजे जेव्हा आपण रील स्टार नव्हतो तेव्हापासून म्हणजे ते आपल्याला सपोर्ट करत होती. आणि आता कसं म्हणजे आपण स्टार झालं तर आपण तिला विसरून जावं असं चांगलं नाही वाटत ना, कारण की ते आधीपासून आपल्याला म्हणजे सपोर्ट करत आली. आताही तुमच्या म्हणजे ते सोबत आहे? हो, सोबत आहे आता. तर आपल्याला म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी नवीन करायची आहे तर त्या गोष्टीचे म्हणजे पूर्वनियोजन म्हणजे खूप महत्वाचं असतं. तर म्हणजे तुम्ही काय कोणत्या ज्या गोष्टी आहेत, कोणते जे विचार आहेत त्या तुम्ही म्हणजे महत्वाचे लक्षामध्ये घेत असता? तर आता समजा आता जसं पराठीचं सीजन आहे, आता कसं बाया वगैरे म्हणजे कापूस वगैरे काढायला जातात तर एकामेकाच्या चुगल्या करतात बाया. एकामेकाला सांगता मा नवरा असा आहे, ते म्हणते माया नवरा असा आहे. तर आपण असं म्हणजे माइंडमध्ये घेतो का आपण त्या उद्देशातून नाही का आपली म्हणजे व्हिडिओ कशी बनवायची आहे बा. म्हणजे जो मुलगा आहे आपला तो मुलीचा रोल करते त्याला सांगायचं का तू असा बोल, मी असं राहतो म्हणजे मी वावरातला म्हणजे मी मालक बनतो तर तू वावरात काम करणारी बाई बन. मग त्याला सांगायचं तू चुगल्या करत राह दुसऱ्यासोबत. मग मी म्हणतो त्याला का तुम्ही काय चुगल्या करू राहिल्या का, तुम्हाला मी फुकटचे पैसे देतो का. म्हणजे असं नाही कल्पना येते म्हणजे जसं आपण आता वावरात बघितलं राहते का बाया काम नाही करत मस्त गोष्टी करत राहते, त्याच्यावरून नाही का आपण थोडंसं नाही का म्हणजे त्या उद्देशातून नाही का म्हणजे रील बनवत राहतो. म्हणजे सीजन वारी जसं आता पराठीचं सीजन आहे, जसं एखादा सण आला आता पोळा येत आहे तर पोळ्याच्या 1 महिना अगोदर आपण व्हिडिओ शूट करतो. तर असं आपलं म्हणजे शूटिंग चालू राहतात. म्हणजे ट्रेंडनुसार तुम्ही ट्रेंडनुसार फॉलो करता. तर जेव्हा तुम्ही म्हणजे पहिले शूट करत होत्या म्हणजे तुम्ही स्टार वगैरे व्हायचंच होता तर मोबाईलवरतीच म्हणजे काम करावे लागते कारण की आपल्याकडे मोबाईल अवेलेबल असते. तर मोबाईलवरती म्हणजे कोणकोणत्या अडचणी येत होत्या सुरुवातीच्या काळात? अडचणी म्हणजे जेव्हा आपण शूटला जात होतो जो आपला इंटेकचा छोटासा मोबाईल होता त्यांना म्हणजे व्हिडिओ क्लिअरिटी नाही यायची, तर म्हणजे थोडा ब्लर याचे व्हिडिओ, तर त्याच्यावर एडिटिंग करायला गेलं तर थोडंसं हँग होऊन जायचा मोबाईल, असे तशा थोड्या अडचणी येत होत्या. हो, म्हणजे कमी पैशाचा वगैरे मोबाईल राहते. तो म्हणजे सेकंड हँड घेतला होता 3-4 हजाराचा नाही का, त्याच्यावर आपलं एडिटिंग वगैरे करणं, तर कधी कधी हँग होऊन जायचं, तर कधी व्हिडिओ काम नाही करायचे असं तसं नाही का. तर मंगेश भाऊ, आपण म्हणजे गावखेड्यामध्ये राहणारं माणसं, गावातील लोकांचा गैरसमज होते की हे मोबाईलवरती व्हिडिओ बनवून काय करतील, याच्यामुळे ते काय मोठं प्रगती करू शकतील. तर आता तुम्ही म्हणजे त्यांना ते करून दाखवलं, प्रत्यक्ष त्यांना म्हणजे करून दाखवलं त्यांच्या डोळ्यासमोर. तर त्यांचा आता म्हणजे ॲटिट्यूड काय म्हणते आता तुम्ही त्यांना भेटल्यानंतर?
तर आता ते भेटल्यानंतर असे म्हणतात का खूप जबरदस्त व्हिडिओ बनवते, अरे का मस्त व्हिडिओ बनवला, म्हणजे आता कोणती आपण पोस्ट केली, अरे 1 नंबर वाटली. तर तेच लोक आधी म्हणजे आपल्याला असे हेट करत होते का भेटते व्हिडिओ बनवून, कसाही बोलते, असा बोलते, तसा बोलते. पण आता जे आपण म्हणजे आपली जसं म्हणजे हळूहळू आपली प्रगती होत चालली, तर त्यानुसार आता लोकांचा म्हणजे ॲटिट्यूड म्हणजे आधी असे बोलायचे, अवे ढंगाची नाही बनवत ना व्हिडिओ, का बनवते तशा व्हिडिओ, कोण बनवते बे, असं तसं म्हणजे म्हणायचे. तर तेच लोक आज म्हणते काही 1 नंबर व्हिडिओ बनवते असं तसं. म्हणजे आज तुमच्याला ते म्हणजे खूप म्हणजे प्रतिक्रिया देत असतात की आज व्हिडिओ चांगला झालं, असे व्हिडिओ बनवत जा असे वगैरे म्हणजे फीडबॅक देत असतात. तर मंगेश भाऊ, आपलं गाव म्हणला तर म्हणजे खूप विचित्र लोक राहत असतात, वेगवेगळ्या विचाराचे. त्यांना म्हणजे दुसऱ्याचा मुलगा काय करताय, तो काय करताय, म्हणजे हे विचार असते, म्हणजे हा का करून राहिला, कोणाचा मुलगा काय करून राहिला. तर म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणजे वडिलांना काय म्हणत होते मग गावातील लोक? म्हणजे गावातले लोक म्हणजे बाबाला म्हणत होते का तुमचा मुलगा काम नाही करत, नुसतं त्या व्हिडिओच्या मागं लागला, त्या व्हिडिओतून का भेटते, एखादा जॉब करायला पाहिजे, आता एवढा मोठा झाला, नुसता गावात हिंडते, पण हा काय नुसत्या त्या व्हिडिओच्या मागं लागला, असं तसं बाबाला म्हणत होते. मग त्याच्यानंतर बाबा घरी आल्यावर मला म्हणायचे का लोक मला बोलते तू काम नाही नाही जात, एवढा मोठा झाला, असं तसं नाही का, म्हणजे सांड्या म्हणायचे. म्हणजे सांड्या म्हणजे आपल्या खेड्यातला म्हणजे प्रसिद्ध नाही का, एवढा मोठा सांड्या झाला, तू घरीच राहते, काम नाही करत, असं तसं नाही का, असे बोलायचे. पण माझ्यामध्ये एवढी जिद्द होती का आपल्याला नाही, पण मला नाही का कोण्या हालतीत म्हणजे फेमस व्हायचं होतं तर व्हायचंच होतं कोण्या हालतीत. तर आखरीपर्यंत मी जॉब कोणत्या कंपनीत नाही गेलो, कुठं नाही गेलो, आखरीपर्यंत व्हिडिओ बनवत जायलो. आज एवढं म्हणायचं आहे, जे लोक माझ्या बाबाला म्हणत होते का तुमचा मुलगा काम नाही करत, 10 तरी हजार कमवायला पाहिजे, पण आज मी त्यांना म्हणतो का मी म्हणजे त्यांच्या मुलांपेक्षा नाही का, जे आता जे माझ्या बाबाला म्हणायचे त्यांच्या मुलांपेक्षा मी डबल कमवतो, इतकं म्हणून म्हणायचं आहे. तर मंगेश भाऊ, म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करत असताना सोशल मीडियाच्या, तर म्हणजे घरचं वातावरण म्हणजे कसं होतं तुमचं? घरचे वातावरण म्हणजे जेव्हा म्हणजे आपण सुरुवात केली होती व्हिडिओला, तर तेव्हा आपल्याकडे म्हणजे सगळ्या गोष्टी नव्हत्या ना, तेव्हा आपण काम नव्हतो करत, आपल्याकडे पैसा पाणी नव्हता. तर घरचे कसे लोक चिडचिड करत होते, तू व्हिडिओ किती दिवस बनवशील, तेव्हा आपली फॉलोईंग वगैरे नव्हती झाली होती, तर घरचे लोक चिडचिड करायचे का तू पैसा नाही कमवत, नुसतं त्या व्हिडिओ बनवते एवढे. म्हणजे आपले फॉलोईंग म्हणजे 10-20 हजार झाले, तर काही म्हणजे प्रमोशनवाले आपल्याला प्रमोशन वगैरे नव्हते देत का, म्हणजे कोणत्या गोष्टी आपण पैसे नव्हते कमवू शकत, युट्यूबवर आपलं मोनिटाईज नव्हतं झालं, म्हणजे सुरुवात होती आपली ते नाही का. आपण म्हणजे आता समोर जाणारच होतो, आपल्याला माहित होतं, पण तेव्हा घरचे लोक आपल्याला चिडचिड करायचे, तर आपण घरी पैसे नव्हते देत, तर अशा अडचणी काही काही नाही का आपल्यावर आल्या होत्या. तर या यशामध्ये म्हणजे आई वडिलांचा रोल म्हणजे किती महत्वाचा आहे? बाबा वगैरे तेवढं हे नव्हते, लक्ष नव्हते देत. म्हणजे आई आपल्याला सपोर्ट करत होती, म्हणजे आई सांगायची असं तसं. जेव्हा आपण म्हणजे घरी पैसा द्यायला लागलो, सगळ्या गोष्टी करायला लागलो, तर म्हणजे आता घरचे पण लोक म्हणतात का ज्या शूटिंग वगैरे कर, असं तसं नाही का. आता म्हणजे घरच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळते. तर मंगेश भाऊ, या यशामुळे तुमच्या घरच्या लोकांचा म्हणजे घरच्या परिवारातील लोकांचा जो दृष्टिकोन आहे कसा बदलला? पहिले लोक काय म्हणायचे जेव्हा सुरुवात केली आणि आता काय म्हणतात? घरचे म्हणजे आधी आपण पैसे वगैरे घरी देत नव्हतो नुसतं, आता आपण कसं आता आपली म्हणजे आपली आता म्हणजे आई बाबाला पोसण्याची आता आपली म्हणजे काळजी म्हणजे आपली हे राहते, जबाबदारी राहते ना. तर घरी आपण पैसे वगैरे नव्हतो देत, कसं घरचे म्हणजे म्हटलं तर शेतीत काम करणारे आपले आई बाबा, तर आपण घरी वगैरे पैसे नव्हतो देत. तर मग कसं तर घरचे आपल्यावर चिडचिड करायचे का तू जा एखादा जॉब तरी कर, आम्हाला सपोर्ट कर थोडंसं, असं तसं नाही का. पण आपल्या मनामध्ये एकच होतं का आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि यातूनच आपल्याला पैसे कमवायचे आहे. तर आपण व्हिडिओ म्हणजे समोर म्हणजे आता कसं आपण आता घरच्यांना पैसे वगैरे द्यायला लागलो, आता घरचे थोडेसे म्हणजे चांगलं बोलतात, चांगले म्हणजे समज म्हणजे जा बापू तू व्हिडिओ वगैरे बनव, असं तसं नाही का, आता म्हणजे सपोर्ट करतात आता घरचे नाही का. तर एखादी असं वाक्य की तुम्ही या प्रवासामध्ये संघर्षमय प्रवासामध्ये काम करता असताना आईचं किंवा वडिलांचं एखादं असं वाक्य की ते तुमच्या कायम लक्षात राहतं? तर मंगेश भाऊ, यश मिळवल्यानंतर सर्वात पहिले आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी केलेली सर्वात पहिली गोष्ट कोणती? तर सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे मी सगळ्यात पहिलं आईला म्हणजे चांदीचे आणले होते, म्हणजे पायातले ते चाळ म्हणतात, तर आईसाठी मी चाळ वगैरे घेतले होते. तर आई म्हणजे थोडीशी खुश वगैरे झाली होती. त्याच्यानंतर आईला मी सोन्याचे वगैरे कानातले, सोन्याचे मणी, असं तसं नाही का आईला देत गेलो, म्हणजे आई थोडीशी खुश वगैरे होत गेली. मग त्याच्यानंतर मी गाडी घेतली, मोबाईल घेतला, म्हणजे सगळं जे आपल्याला गोष्टी लागते त्या गोष्टी आपण सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलं. तर जे गावातील मुलं आहेत म्हणजे आपला जो समाज आहे, तर समाज म्हणजे आज प्रतिक्रिया कशी देत असते आणि गावातील मुलं पण प्रतिक्रिया कशी देत असतात तुमच्या कामाला?
म्हणजे जसं आपली आता फेम वाढली आहे, हो. तर आपण कोणत्या गावात गेलं तर कसं आपल्याला म्हणजे आता तुम्ही मला बघू ना, तुम्ही माझ्यासोबत लहानपणीपासून हो. तर तुम्हाला तेवढं काही वाटणार नाही, पण मी दुसऱ्यांसाठी एवढी म्हणजे फेम आहे आपली का मी दुसऱ्या गावात गेलो तर आपली म्हणजे इज्जत वगैरे करतात, भाऊ कुठे चालला असं तसं नाही का, गावात पण करतात, काही काही लोक ज्यांना समजते, तर असं आपलं म्हणजे चालू आहे आता. तर सक्सेस मिळवल्यानंतर म्हणजे कोणत्या अशा सामाजिक जबाबदारी वाढल्या आहेत का तुमच्या? हो, आता कसं म्हणजे जसं आपण कमवतो तर घरी वगैरे पैसे देणे, शेतीला वगैरे पैसे लावणे, असं तसं नाही का, सर्व गोष्टी आपल्याला आता जे आपल्याला म्हणजे लागतात व्हिडिओ बनवासाठी ते वगैरे खरेदी करणे, घरी काही लागलं ते आपण किराणा वगैरे आणून देणे, सगळ्या गोष्टी नाही का ते आपण पूर्ण करतो. तर आजपर्यंत म्हणजे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून काय काय कमवलं आणि काय काय मिळवलं याबद्दल सांगा. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसं म्हटलं तर सगळ्यात जास्त प्रेम कमवलं. पैसा कमी कमवला, पण आपण जे आता लोकांकडून प्रेम मिळलं ते आपण म्हणजे इतकं कमवलं का हस्से जादा. आता आपण कोणातरी एखाद्या गावात जर गेलं तर एखाद्या जागी आपण उभं राहिलं तर आपल्या समोर 10 लोक असे जमा होतात, मंगेश भाऊ कुठं गेला, मस्त व्हिडिओ बनवला, असं तसं नाही का. म्हणजे लोकांचं म्हणजे एवढं प्रेम कमवलं आपण का पैसा जास्त नाही कमवला, पण पैसा पण कमवला आणि लोकांचं तर पैशापेक्षा 10 पट म्हणजे प्रेम कमवलं आपण. तर मंगेश भाऊ, आपली झाडीपट्टीची बोली भाषा म्हणजे खूपच आगळी वेगळी. तर तुम्ही रील वगैरे बनवत असता, तर त्याच्यामध्ये आपल्या झाडीपट्टीचे म्हणजे असे कोणते शब्द आहेत का ते तुम्ही तुमच्या रीलमध्ये वापरत असता आणि ते प्रेक्षकांना म्हणजे खूप म्हणजे आवडतात, शहरी भागातल्या पण प्रेक्षकांना आवडत असतात, अशी म्हणजे कोणते शब्द आहेत? पोंग्या म्हणजे आपला म्हणजे प्रसिद्ध शब्द आहे. पोंग्या म्हणजे कसं, पोंग्या म्हणजे ह्या आपल्या इकडं म्हणजे फिंगरले वगैरे म्हणतात आमच्या इकडं नाही का. तर पोंग्या म्हणलं तर काही काही म्हणजे सिटी भागात नाही पोंग्या म्हणजे दुसराच पोंग्या समजतात. तर आपण पोंग्या शब्द, डेंगण्या असे म्हणजे आपले कॉमेडी काही काही अलग शब्द आहे ते आपण यूज करत राहतो म्हणजे गावठी लँग्वेज मध्ये नाही का. तर मंगेश भाऊ, तुम्ही या सोशल मीडियामध्ये काम करता, रील वगैरे बनवत असता, पण याशिवाय काही वेगळे तुम्हाला म्हणजे काही छंद वगैरे आहेत का? छंद म्हणजे मित्रांसोबत फिरायला आवडते, म्हणजे कुठं म्हणजे असं लंब्या सफरवर जायचं राहिलं तर सगळे आम्ही फ्रेंड एकत्र होतो आणि मस्त घुमायला जातो. म्हणजे सगळ्यात छंद म्हणजे घुमण्याचा, जिथं आपल्याला घुमायला जायचं राहिलं का आपण आधी जायचं, हे आपल्याला छंद आहे घुमण्याचा. या सोशल मीडियामुळे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे काय बदल झाला? ह्या सोशल मीडियामध्ये माझ्यामध्ये एवढा बदल झाला की आधी मी कसा पण राहायचो, म्हणजे आधी कसं म्हणजे कपडे व्यवस्थित नाही घालायचे असं तसं नाही का. तर कसं आता आपल्याला म्हणजे 10 लोकांमध्ये जा लागते. आपण कसं म्हणजे एका छोट्या गावातला मुलगा आहे तर कसं आपल्याला 10 लोकांमध्ये जा लागते. म्हणजे आपली आता कसं म्हणजे आपण सगळ्या लोकांच्या नजरेमध्ये आलो आणि मंगेश भाऊ सगळेजण आपल्याला ओळखतात, तर सगळ्यांसमोर आपण चांगलं छान राहायला पाहिजे, म्हणजे चांगले कपडे वगैरे नाही का. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण आता म्हणजे बदलाव म्हणजे चेंज झाला. ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे मिळत नव्हत्या त्या आता आपण म्हणजे त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो आणि आता आपल्याकडे सगळंच आहे. आता म्हणजे आपल्याला म्हणजे समोर म्हणजे आता आपलं असं चालू आहे की आपण एखादा आपला ब्रँड म्हणजे BCPM ह्या नावाचा आपण BCPM म्हणजे कलेक्शन ओपनिंग करायचा म्हणजे तयारीत आहोत. तर मंगेश भाऊ, तुमचे फॅन फॉलोईंग म्हणजे खूपच आहे, आपल्या झाडीपट्टीत आहेच पण महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्यांना म्हणजे काय तुम्ही संदेश द्याल? तर माझे एकच म्हणणं आहे का जे माझे फॅन फॉलोईंग आहे ते माझ्यावर बहुत म्हणजे प्रेम करतात. म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकली तसं कमेंट त्यांचं येणं चालू, आणि म्हणजे जे माझे फॉलोअर्स आहे ते मला इतके चाहतात का हस्से जाता. म्हणजे मी सगळ्यापेक्षा म्हणजे व्हिडिओ अशी राहते का म्हणजे अलगच राहते, म्हणजे गावठी राहते ना आपली व्हिडिओ त्याच्यामुळे. तर मंगेश भाऊ, तुम्ही म्हणजे ग्रामीण भागामध्येच राहत असता, तर ग्रामीण भागाचा म्हणजे मुख्य व्यवसाय म्हणजे शेतीच असतो, सर्वजण शेतकरी आहेत, तर तुमच्याकडे वगैरे वावर वगैरे आहे का? मग हो, 12 एकर आपल्याकडे शेती आहे आणि आमच्या शेतीमध्ये मिरची, पराठी, सोयाबीन, तुरी अशा म्हणजे लावणं चालू आहे, म्हणजे पीक घेते. तर मग मंगेश भाऊ, तुम्ही मग वावरा वगैरे मध्ये काम करायला पण जात असता का? हो, जेव्हा आपली पराठी वगैरे येते तेव्हा पराठी जेव्हा खत वगैरे टाकणं राहते तेव्हा आम्ही खत वगैरे टाकायला बड्या जात राहतो.
म्हणजे तुम्ही शेतीचे काम करत हो, असता आपले शेतीचे आपलं सोशल म्हणजे- मीडियावर काम करत. सोशल मीडियाचे काम आपलं झालं, कधी वावराक चक्कर मारणे, वावराकडून फिरून येणे, न कधी बाबा सांगतात जा बापू दवाई घेऊन येईन, हो. तर पराठीवरची दवाई वगैरे घेणं असं तसं नाही का, आपण म्हणजे पराठीला वगैरे खत हो, हो. वगैरे असे तसे काम करत राहतो. शेतीचे काम हो, करत शेती. असता. तर मंगेश भाऊ, तुमच्या प्रोफाईलवर म्हणजे असं लिहून आहे की BCPM, म्हणजे हे नेमकं काय आहे BCPM, याबद्दल सांगा. BCPM म्हणजे आपण हा म्हणजे शॉर्टकट काढलेला आहे, भिसीचा पोट्टा मंग्या, तर याचा शॉर्टकट आहे BCPM. हां, तर मित्रांनो, आपण आपले भिशीचा पोट्टा मंग्या या नावाने प्रसिद्ध असणारे मंगेश भाऊ बोबळे यांची आपण मुलाखत जाणून घेतली. तर शेवट काय सांगाल मंगेश भाऊ, भिशीचा पोट्टा मंग्या म्हणजे काय? म्हणजे तुम्ही खूप ग्रामीण भागातले, परिस्थिती पण खूप पहिलेची नाजूक, तर काय सांगाल याबद्दल? भिसीचा पोट्टा मंग्या म्हणजे खालच्या लेवलवरून वर येणारा म्हणजे मंग्या, म्हणजे जे म्हणजे आपल्याकडं एक टाइम असा होता का आपण कोणत्या गोष्टी घेऊ नव्हतो शकत, तर आपली परिस्थिती म्हणजे बहुत डाऊन होती आधी नाही का, तर लोक आपल्याला टोमणे मारायचे. हा, त्या याच्यातून आलेला वर म्हणजे भिसीचा पोट्टा मंग्या म्हणजे लोकांचे टोमणे ऐकून तर लोक म्हणायचे का व्हिडिओ बनवते असं तसं, बहुत म्हणजे दिमागावर म्हणजे प्रेशर पडायचं आधी नाही का. तर आपल्याकडे म्हणजे कधी चांगला मोबाईलनं आपण शूट नव्हतो करत, तर आपण असं म्हणजे साध्या मोबाईलनं शूट करत होतो आणि आपल्या जवळ आधी माईक नव्हतं, तर म्हणजे अशा अडचणी आल्या आहे का सांगू नाही शकत, इतक्या अडचणी आल्या आहे. तर त्या याच्यातून मात करून वर येणार म्हणजे भिसीचा पोट्टा मंग्या. तर मित्रांनो, आपली गरीब परिस्थितीवर मात करून असे प्रसंग आले की त्यामुळे वाटलं की आपण जीवनात काही करू शकत नाही, पण त्या प्रसंगाला समोर जाऊन कितीतरी प्रॉब्लेम आयुष्यामध्ये आले, आपली जी गरीब परिस्थिती होती ते बदलवायची होती, हा ठाम निर्धार मंगेश भाऊच्या मनामध्ये केलेला होता आणि ते पण यांनी करून दाखवले. आता जे समाजातले लोक पहिले कुठल्या तरी शब्दांनी बोलायचे, तर आता आदरपूर्वक मंगेश भाऊचा सन्मान करत असतात. तर धन्यवाद मंगेश भाऊ, तुमचा संपूर्ण प्रवास सांगितल्याबद्दल. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपले भिशीचा पोट्टा मंग्या या नावाने प्रसिद्ध असणारे मंगेश भाऊ बोबळे यांची मुलाखत आपण जाणून घेतली. या व्हिडिओला शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पाठवा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, झाडीपट्टी मेनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मेनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.